गोलंदाज मिथून आहेत 5 षटकामध्ये 5 गोलंदाज. सर आपण चालू करूया आपण सामना. यस पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. आरंभ प्रारंभ करूया शुभारंभ. बोला गणपती बाप्पा. DPL 2025 धमाका. पहिला चेंडू गोलंदाज सज्ज P1 मध्ये. इथे मिथुन मडवी कॅप्टन ऑफ द टीम. संघनायक राकेश पहिल्या चेंडूवरती मारा करण्यासाठी सज्ज. समोरच्या दिशेने टॅप करताय चेंडू. लॉंग ऑफ रिजन मध्ये शॉट मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव आणि एक धावीच्या बरोबरीने श्री गणेश ओपन झालाय. राकेश आता स्ट्राइक एंड वरती येतील. शिवाजी शिवाजीने 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले. 500 रुपयाचं पारितोषिक आहेत नरेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. आणि राकेशने जर 3 मारले तर 1000 म्हणजे प्रत्येकाला संधी आहे. फुल टॉस चेंडू होता डीप सिलिबिडॉन मध्ये. इथे आपण पाहिला शॉट मिड विकेटला फिल्डिंग होती. बालादादा होती त्या ठिकाणी. मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीने धाव फलकावरती एकूण धावसंख्या आखल्या गेले ते एकूण धावा. धाव फलकावरती एकूण 2 धावा धाव फलकावरती. ते पुन्हा एकदा षटकार हॅट्रिक साठी मात्र 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. हो चांगला चेंडू परंतु इथे पाहिला तर जबरदस्त चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टिकच्या बाहेर निघतो आणि चेंडू जातो डॉट. 5 षटकामध्ये 5 गोलंदाज. सर्वांना संधी. DPL धमाकामध्ये धरणा प्रीमियर लीग. गोलंदाज सज्ज मिथून. बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. स्विंग होता चेंडू फेकून झाला. षटकातील एकूण 4. 2 चेंडूवरती 2 सिंगल आले. त्यानंतर 2 चेंडूवरती इथे 2 डॉट. जबरदस्त गोलंदाजी. लगातार डॉट चेंडूचा यावेळी सिलसिला चालू असताना जबरदस्त गोलंदाजी मिथुन मडवी संघनायक कॅप्टन ऑफ द टीम. त्यावेळी ऑफस्टॉपच्या बाहेर दंडित घोषित करतायत पंच. एक धाव. आणखीन एक चेंडू मात्र गोलंदाज मिथुनला इथे फेकावा लागेल. 5 षटकामध्ये 5 गोलंदाज. अर्थातच सर्वांना इथे समान संधी. कारण DPL म्हटलं तर अख्खाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा. अपरकट केल्याचा प्रयत्न होता. डॉटच्या स्लॉट मध्ये येत नाही चेंडू. लगातार चेंडू इथे जातात डॉट. या दुनियामध्ये थांबायला तर वेल कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. ठोकला तो संपला. ठोकला तो जिंकला. इथे चांगली गोलंदाजी. लगातार डॉट चेंडू. धाव फलकावर एकूण धावा आखल्या गेलेले एकूण 3. षटकातील शेवटचा चेंडू मिथुन मडवी. समोरच्या दिशेने फटका तर चांगला आहे. चाललाय चेंडू डीप लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत प्रोटेक्शन देतील. दुहेरी धाव. पहिल्या षटकाची सांगता. यशस्वी षटकाची ती झाली सांगता. पहिल्या षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या 0 4 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाची ती झाली सांगता. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 4.
जबरदस्त गोलंदाजी. आता गोलंदाज ट्रम्प कार्ड P2 मध्ये इथे गोलंदाज सज्ज झाला आशिष पाटील. आज जशी संध्याकाळ होणार मग कसं गारगार वाटणार. आणि आज समालोचन कक्षामध्ये आज प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करणारा समालोचक आमचे गुरुबंधू आदरणीय सन्माननीय दशरथ पाटील सरांचा आवाज आपण नक्कीच आज दिवसभर नक्कीच ऐकणार आहात. हास्याचे गोले, हास्याचे फवारे, तुफानी समालोचक आदरणीय सन्माननीय दशरथ पाटील सरांचा आवाज आपण जरूर ऐकाल. गोलंदाज तयार. इथे बाळादादा येत आहेत. नितेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून 3 चेंडूवरती कोणताही फलंदाज असो 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. टीमचे पॅकर आहेत नितेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून. टी शर्ट नसेल तर संघाला 3 धावांची पेनल्टी असेल ना. आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात आलंय त्या मी सांगण्याचा प्रयत्न करतो. टी शर्ट भेटली आहे. येस गोलंदाज तयार. पुराला चाबल 1990 चा काल ज्यांनी गाजवला तोच गोलंदाज इथे बालाराम बडवी. पहिला चेंडू राकेश सरी. ओ स्लोवर यावेळी चेंडूला फेकून दिलाय सरळ स्क्वेअर लेग. रिझन मधून आउट ऑफ दी पार. तितकीच लांबी तितकाच अंतर. चेंडू सीमारेषा बाहेर. 6 अंतर. प्लॉट मध्ये प्रखर सूर्याच्या तेजोमय किरणासमोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि सूर्याने त्यांचा जय जयकार करावा इतका चांगला फटका राकेशच्या बॅट्स मधून आलाय. दमदार शानदार षटकार. यांच्यामधून 1000 आणि नरेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून देखील 1000 म्हणजे या चेंडूवरती जर षटकार ठोकला 2000 रुपयाचा पारितोषिक मिळणार यात शंका नाही आहे. आलाय चेंडू परंतु बेस्ट टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत आतांचा पिसोरा फुलवर इथे कार्तिकने सोडला झेल. आयुष्यमान बाबा हा आशीर्वाद या फलंदाजाला दिलाय. असं वाटलं होतं चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर परंतु ताकदीचा अभाव. सकाळचा ब्रेकफास्टची ताकद इथे कुठेतरी कमी पडली. मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2 धावांच्या बरोबरीने संघ पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती विराट कोहली जर्सी क्रमांक 18. गुणलेखक आमचे आहेत मित्र नयन मडवी. चांगला फटका कट करण्याचा प्रयत्न दीपमधून क्षेत्ररक्षक चाललाय. चेंडूवरती धावतात पळतायत. चेंडू चाललाय सकाळच्या दऊ बिंदून आंख पेटवत सीमा पार 4. जबरदस्त फलंदाजी. राकेश इथे पेटून उठलाय. पहिल्या षटकामध्ये तो शांत होता. चाललाय फटका तर चांगलाय.
विजलो तरी आज बी हा माझा अंत नाही, पेटेन मी उद्या ने कारण सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे तरी नव्याने उडणार मी, रोखेल कोण मजला अशी कोणती भिंत नाही, हे सांगण्याचा प्रयत्न करतोय राकेश बॅट्स मधून. षटकार नंबर 3 आणि धावसंख्या धाव फलकावरती 28. जबरदस्त संगीत, अप्रतिम संगीत. प्रवीण तुझं कौतुक करीन. जबरदस्त फटकेबाजी वैयक्तिक 27 वरती केलं असताना बॅट करत पंचामृत दर्शवतात, इशारा देतात. एक महागड्या षटकाची सांगता झाले. राकेशची फलंदाजी आवडली असेल तर टीम एकदा जोरदार आल्या. 2 षटकाची सांगता. संघाची धावसंख्या 29. स्वरांश 11 टीमची धावसंख्या पाहिली गेली. एकूण 29 धावा, 2 षटकाची समाप्ती. 26 वरती खेळतायत तिथे फलंदाज. 11 चेंडू मध्ये राकेश मडवीचा खेळ, वादली खेळ, ओलाधी निर्धार आमुचा, असुर बलांची खंत नसे, क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. ते विजय नक्कीच होणार तो मात्र धरणा गावाचा, कारण DPL धमाका 2025 सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. सूरज केने पंच आमचे जबरदस्त पंच. कैलास दादा 4G मॅन फ्रॉम धान सर. त्यानंतर आमचे सचिनजी कडू सर, रोहित सर. सूरज षटक क्रमांक 3 समोर फलंदाज. एक तुफानी खेळ करणारा फलंदाज राकेश मडवीला आपण पाहू शकाल. चांगला चेंडू इथे टॅप केला. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी मिळेल इथे एकच धाव. एका धावच्या बरोबरीने स्वरांश 11 टीम जाऊन पोहोचली. एकूण 30-3. जबरदस्त खेळ इथे आपण खेळत असताना सलामीवीर इथे मात्र चांगला खेळ. शिवाजी स्ट्राईक साठी नक्की तडफडत होते पाहून, परंतु पाहूया. फुल टॉस चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आदित्यच्या डोक्याच्या वरनं चेंडू जाईल सीमा पार, आर पार. षटकार. महाराजांनी ज्यावेळी स्वराज्याची निर्मिती केली त्यावेळी मुख्य प्राण्याने त्यांची साथ दिली होती. चिटाकलेली घोडपलतीचं नाव होतं यशवंती. यशवंतनी देखील महाराजांना नक्कीच भरपूर मोठी मदत केली. शिवाजी इथे पेटून उठलाय. पुन्हा एकदा बॅटची कडा, फलंदाज बाद. शिवाजीचा बादल मैदानाच्या बाहेर. अजून 10 वर्ष जगलं असतं तर मुघलांनी देखील कपाली भगवाच लावलं असतं. जय शिवराय जबरदस्त संगीत क्रिकेटच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा महाराजांना एकूण धावसंख्या 3 डझनामध्ये 36 धावा धाव फलकावरती. गोलंदाज सज्ज इथे आपण पाहतोय. गोलंदाज ट्रम्प कार्ड इथे पाहिला दिला सूरज केनी.
जबरदस्त गोलंदाजी. आता नवीन फलंदाज विशाल विराट. स्कोर नक्कीच. चेंडू तांब्याच्या लाटांवरती आहेत. 3-3 क्षेत्ररक्षक आहेत. याला म्हणतात शिवरात्रीच्या दिवशी एकादशी. तू पण उपाशी मी पण उपाशी. धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्जा षटकातील पुढील जे फुल टॉस होता टॅप करतात चेंडू बॅक टू द बॉलर. इथे चेंडू जाते डॉट. सूरजची गोलंदाजी पाहिली तर चांगला कुठेतरी कमबॅक इथे मात्र देण्याचा प्रयत्न. चेंडू पिकून झालेत षटकातील 5. शेवटचा बॉल 38 धावा धावफलकावरती. 90 धावा दिल्या त्यांना. दुसऱ्या षटकामध्ये धावा भरपूर 25 आल्या होत्या. गोलंदाज सज्ज षटकातील शेवटचा बॉल. जबरदस्त आज मेजवानी देखील असेल प्रत्येक खेळाडूसाठी गावासाठी. उलटा चेंडू चालला. चेंडू गॅप मध्ये. इथे गॅप आहे भरपूर मोठा. धावसंख्येचा नाही तोटा. मिळतील 4 रन. महाराष्ट्र संघाची धावसंख्या 42 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. राकेशने जर 50 ठोकल्या. मनोज मडवी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. जर राकेशने 50 धावा ठोकल्या तर शिवाजी पाटील, नितेश पाटील, नेहाल ठाकूर यांच्याकडनं 20 किलो चिकन आणि 120 भाकरीची सोय करण्यात आली. त्यांचा देखील आभार. 40+ धरणा टीम कडून दाल मुंडी आणि पूर्ण जेवणाची सोय करण्यात आली. नंदकुमार शेठ म्हात्रे यांच्याकडून मध्ये पाण्याची सोय करण्यात आली. त्यांचा देखील आभार आहे. अनिश म्हात्रे खुटारी यांच्याकडून 2 हेल्थचे बॉक्स आलेत. त्यानंतर प्रसाद पाटील रोहिंजन यांच्याकडून 2 हेल्थचे बॉक्स आलेत. त्यानंतर आमचे संतोष शेठ पाटील तलोजा मजकूर यांच्याकडनं नाश्त्याची सोय एकूण 150 समोसे आम्हाला देण्यात आले. त्यानंतर वीरेन म्हात्रे खुटारी यांच्याकडून 10 पाण्याचे बॉक्स अर्थातच बिस्लेरी देण्यात आली. जल हेतू कले सर्व दानशूर दात्यांचं DPL माध्यमातून अर्थातच धरणा प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनापासून आम्ही आभारी आहोत. तीन षटकांची सांगता झाली. धावसंख्या धावफलकावरती 42. गोलंदाज तयार झालाय आशिष. 42 धावा. आज धावसंख्येच्या आणि खऱ्या अर्थानं बक्षिसांची जाहिरात होणार. राकेशसाठी तर 1000 रुपयाचे पारितोषिक देखील आहे. 3 चेंडू 3 षटकार बाचीकडनं आहेत. त्यानंतर 3 चेंडू 3 षटकार पॅकर आहेत. नितेश शेठ पाटील आणि आमचे नरेश दादा पाटील यांच्याकडे देखील षटकार हॅट्रिकसाठी आहे. प्रत्येक खेळाडूला इथे मात्र 1000 रुपयाचा. परंतु वेग किती होता. आशिष रेग्युलर प्लेयर आहेत आणि अर्थातच राकेश देखील रेग्युलर प्लेयर आहेत. चांगला चेंडू होता. वेग होता भरपूर आणि खांद्याचा बॉटम लाईनचा खूप चांगला वापर इथे करत असताना आशिष नामक गोलंदाज इथे चांगली गोलंदाजी दर्शवत असताना 42 धावा आहेत. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर. नेक्स्ट बॉल आशिष. हो टॅप करताय सन्मान देता. गॅप तर शोधलाय. चेंडू चाललाय दन 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 करत. इथे मात्र चेंडूची अडवणूक हर्षदनं केली आहे. अगदी फुटबॉलच्या पद्धतीनं त्याची अडवणूक त्याची पाहिली आणि इथे मिळाल्या त्या चेंडूवरती 2 धावा. 2 धावेच्या बरोबर संघ जाऊन टेपला. एकूण 44 धावा आहेत. 44 धावा धावफलकावरती.
आशिष इथे गोलंदाजाच्या यावेळेस चेंडू तर हवेच्या लाटांवरती सेफ झोन मध्ये. नक्कीच आमचे 40+ चे खेळाडू आहेत. प्रॅक्टिसचा जरी अभाव असला परंतु क्रिकेटला ते भरपूर जीव लावतात. कारण दुसऱ्या षटकामध्ये जरी धावा आल्या परंतु इथे काय फरक पडत नाही कारण 40+ ते रेग्युलर खेळत नाही. परंतु आज DPL धमाकामध्ये त्यांचं मी कौतुक करेन. नक्कीच क्रिकेटला भगवंत मानणार आहे. आणि जर आमचे 40+ चे ते खेळाडू मनोहर दादा पाटील यांनी जर झेल टिपला आमचे भगवंत दादा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस LBW ची माग आणि फलंदाज बाद. विशाल बिग विकेट मैदानाच्या बाहेर. विशालला परतावं लागेल. धावफल कधी पाहिली नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय तर मात्र शनीला पाहू शकाल. 45 धावा धावफल गावते. षटक क्रमांक 4 आशिष नामक गोलंदाज. चेंडू फेकून झाले 4. शेवटचे 2 चेंडू शनी आहेत. ओहो चांगला चेंडू. परफ्यूम डिलिव्हरी नाकाला सुगंधित करणारा चेंडू. चालला चेंडू एसटी रक्षक मिथुन मडवीच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता तुम्हाला 5 षटकामध्ये 50+ धावा बनवायच्या आहेत कारण मिथुनच्या संघामध्ये देखील चांगले खेळाडू आहेत. आशिष आहेत त्यानंतर आपण मिथून आहेत. नक्कीच 40+ चे देखील आमचे बरेच खेळाडू आहेत आणि खेळण्याचा प्रयत्न ते करतायत. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 टॅप करतायत. चाललाय चेंडू ऑन साइड मधून शतक्षक दूरवरून आल्यात. एक धाव पूर्ण. षटक क्रमांक 4 ची समाप्ती. 4 षटकांची सांगता होते. संघाची धावसंख्या सौरांश 11 46 धावा धावफलकावरती. विजयस्ताकी तलवार वापरून गेलाय. मर्द छातीने संपूर्ण हिंदुस्थान आदरून गेलाय. वाघ नाक्या वापरून अफजल खानाला फोडून गेलाय आणि स्वर्गात जाऊन त्याने देवाने झुकून मुद्रा केलाय. असा एकच राजा माझा शिवछत्रपती शिवाजी महाराजच होऊन गेलाय. जय शिवराज. षटक क्रमांक 4 ची सांगता. संघाची धावसंख्या 46. सौरांश 11. DPL धमाका 2025. दीपेशचा असरा अंतिम षटक स्लोगर 1 मध्ये. नक्कीच आपण पाहू शकाल टार्गेट सेट करणारा षटक शनी आहेत. स्ट्राइक एंड वरती परंतु इथे स्ट्राइक साठी धडपडतोय भीमनेन राकेश. त्याच्या बॅट्स मधून दमदार फलंदाजी आपण जरूर पाहिली आहे. 46 धावा धावफलकावरती. 4 षटकाची इथे सांगता झाली आहे. गोलंदाज सज्ज. षटक क्रमांक 5 स्ट्राइक एंड वरती शनी. क्षेत्ररक्षण विखुरलेले मोती. पहिलाच बॉल कॅप करताय सनी. इथे चांगला कॅप मध्ये चाललाय चेंडू. थर्ड रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2च धावेवरती 3 झाल्या असत्या परंतु दुहेरी धावेवरती समाधान. 2 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या 48. 50 ही पार नक्कीच करावी लागणार आहे. 5 षटकामध्ये 5 गोलंदाज. प्रत्येकाला संधी. एकात्मतेची स्पर्धा आपण पाहतोय. मैत्रीपूर्वक लढत 2 बलाढ्य संघामध्ये. क्रियांश आणि सारांश 11 आणि त्यांना फाईट करणारा संघ फलंदाजी करत आहे सौरांश 11. चांगला फटका आहे. चालला चेंडू डीप लॉंग ऑफ मध्ये. ताकदीचा प्रचंड वापर. क्षेत्ररक्षक काय झेल टिपलाय.
कॅच ऑफ द डिपेल 2025 चा हा लाजवाब झेल इथे पकडलाय क्षेत्ररक्षक धनंजयने टिपला झेल संपला इथं सनीचा खेळ चेक करू आपण एस युटीसी आमचे कॅमेरामॅन बाद आहे चेक केलं आपण काय झेल टिपली जबरदस्त झेल युटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते जबरदस्त क्लॅरिटी नक्की चॅनलला जरूर सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा 48 धावा आहे धाव फलकावरती फलंदाज बाद नक्की झाल्यात नवीन येणारा फलंदाज ऋषभला आपण पाहू शकाल चला क्षेत्ररक्षण सजवा लगेच 48 धावा धाव फलकावरती गोलंदाज दीपेशची ही गोलंदाजी आपण पाहिली आहे 2 चेंडू फेकल्यात 4 चेंडूचा खेळ बाकी जागा बनवून केल्याचा प्रयत्न वेग होता परंतु लाईन खराब पंच आमच्या दिशेने बोलतात 2 हात जमिनीला समांतर वाईटची खून धावा ऐकून आल्यात एकूण पाहिले गेले तर 49 धावा आहेत स्वरांश 11 टीमच्या गोलंदाज दीपेश यांच्या षटकातील पुढील चेंडू फेकून झालेत एकूण 2 4 चेंडूचा खेळ रिक्त पर्याप्त इथे बाकी असताना 49 50 100% पूर्ण होणार यातील मात्र शंका नाही फुल टॉस तर फटका तर चांगला चाललाय डीप मधून चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून गोलीच्या वेगानं गोली गच्चा रन चौकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतोय स्वरांश 11 टीमच्या धावसंख्या धाव फलकावरती 53 जोरदार झाल्या स्वरांश 11 च्या या फलंदाजांसाठी त्रेपन्न धावा आहे धाव फलकावरती .53 3 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे दीपेश गोलंदाजी करतायत चांगला फटका आहे डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत एकदा पूर्ण दुहेरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण आणि तिसरी पूर्ण होणार का डायरेक्ट हिट हो झाली आहे फलंदाज बाद रनआउटचा खतरा 2 धावा जरूर मिळात धाव फलकावरती धावसंख्या स्वरांश 11 टीमच्या पाहिल्यात तर 55 2 पंजे आपण या ठिकाणी पाहू शकाल शेवटचा बॉल 4 बॉल झालेत 55 धावा धाव फलकावरती पाहिल्यात चला नेक्स्ट इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट संदीप पाटील आणि सागर मडवी स्वप्नील आहेत कॅप्टन आहेत स्वप्नील आणि ओनर आहेत आमचे सागर ओके वाईटची खून पंच करतायत धावसंख्या धाव फलकावरती अब तक 56 धावा धाव फलकावरती नवीन येणारा फलंदाज अनिकेत आपण पाहतोय फटका तर चांगला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला इथे मानवंदना पंचांचा ग्रीन सिग्नल षटकार आलाय वाघाजीदार खोदला पहाड चेंडू आउट ऑफ द पार षटकार आणि षटकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टेपलाय स्वरांश 11 टीमचे धावा 62 रन्स 6 फलंदाज बाद झालेत पुन्हा एकदा जबरदस्त तडाखा क्षेत्ररक्षक आहे चुकी होणार नाही फलंदाज बाद टिपला झेल धनंजयने पुन्हा एकदा चांगला झेल टिपला आणि फलंदाज बाद झालाय अनिकेत
62 धावा झाल्यात संघाच्या विजयासाठी. इथे क्रियांश सारांश 11 टीमला अर्थातच मिथुनच्या टीमला इथे बनवायच्या 63 धावा. तर कॉम बॉक्स मध्ये आपण करूया बदलाव पुन्हा एकदा. आमचे सिनियर समालोचक अर्थातच दशरथ पाटील सरांचा अशाचे गोले आपण नक्कीच अनुभवाल. थँक्यू सो मच. कृपया चंद्रकांत मडवी यांना विनंती करतो, कृपया आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा प्लीज. नेक्स्ट मॅच विल बी धरणा प्रीमियर लीग 2025 हे दमदार आयोजन डीपीएल धमाका. गावदे क्रिकेट संघ धरणा आयोजित दमदार स्पर्धा संपूर्णपणे तब्बल 4 संघाचा समावेश. कोणी बाला मडवी. अच्छा अच्छा, मागच्या याच्या पण तसंच केलं होतं ना 40+. चला दोन बलाढ्य संघ. तर मिथुन मडवी यांच्या संघाला जिंकण्यासाठी तब्बल 63 धावांची गरज. निर्धारित 30 चेंडू मध्ये दमदार आयोजन, चांगली स्पर्धा. धरणा प्रीमियर लीग 2025 अतिशय दैदम्य पर्व. बैटिंग वाली ना सारा यांचा कलर मात्र भारी आहे. एअरटेलच्या पोरी पण झक मारतील नाही. गॅलरी मध्ये बघितलं होते एअरटेलच्या गॅलरी मध्ये असाच कलर असतो नाही का. वास सुटला. फक्त चाकण्याला नेऊ नका. त्या दिवशी स्पर्धेला 50 किलो मटण शेवटी आम्हाला हे बटाटी नमस्कार नाही करत. 100 तिथं वडारे आले. 200 भाकरी 10 मिनिटात संपवल्या. हा कृपया पैसे जमा करा. त्याच्यानंतर ऑफर ही डिक्लेअर केली जाईल. नो जीपे. आज जीपे नाही मात्र बरोबर की ना. संडासामध्ये आगला तरी जीपे. आणि कृपया कॅश प्राइस आणि लावताना कमी नाही 500 रुपये लावू नाही का. 100 बिंबाला किंमत नाही. लसूण 400 रुपये किलो आहे. विचारा त्यांना राहणारांना. आणि तुमच्याकडे गाड नसतील ना तर सरळ खोबऱ्याच्या वाटेला लावून या. नाही त्यांचा फायदा सांगतो भाऊ. मॅच संपले गेले की खोबरा धुवायचा आणि मिक्सरला टाकायचा. तो मटणामध्ये वापरायला मिळेल. एक गाठ तुटत पण खोबऱ्याच्या वाट्यात तुटू. मिक्सरचे बेड फाटते म्हणून खोबरा तुटत नाही. जास्त त्रास असेल तर खोबऱ्याची वाटे आणखी 2 लावा एकावर एक. चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण डीपीएल 2025 हे पहिला सामना, पहिली लढत, पहिला कलगीतुरा. अतिशय कोंबाट पाडा हे अतिशय भव्य दिव्य मैदान. नुकताच ज्यांचा आवाज ऐकला MIDC चे एक जबरदस्त सम्राट समालोचक साईराजे योगेश मडवी यांची ही टीम आहे. तर धरणागावचे सन्माननीय निलेश मडवी यांचं आगमनाला पुन्हा विनंती आहे. कृपया आपण स्थान वानाव प्लीज. कृपया कॅश प्राइज आणि ओनर आहेत संघाचे मिथुन, संघाचे ओनर. संघाच्या वतीनं पहिलं षटक, पहिली जोडी मिथुन आणि आशिष. चला यस ओके. सचिन कडो आणि कैलास फोरजी. चला पहिला चेंडू तयार. बॉलिंग मार्कर विशाल मडवी. आज त्याला काही फलंदाजीमध्ये काही करामत करता आली नाही.
आणि पंचाने बाद दिला ना, तो जर हलत नसेल त्यांना सरळ 4-5 जणी उचलून आणायचं इकडं. नाही नमस्कार नाही करत, बरोबर की नाही? ऐकत नाही मग काय करणार? ही घरची स्पर्धा आहे. आणि हा पहिला चेंडू मिथुन मडवियाचा दमदार स्ट्रोक, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लागला. टायमिंग शुड बी एक्सलंट. एक धाव मलते संघाचे धावसंख्या 1 वर 63 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. कृपया हे नवीन चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्लीज. आपल्या आगरी माणसाची ही वेबसाईट आहे. प्लीज आगरी कुठेतरी पुढे गेले पाहिजे. आगरी पाऊल पडते पुढे. विशाल मडवी तयार. बॉलिंग मार्क संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पथावर. शॉर्ट फाईन लेग. आणि हा यस पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी. व्हाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाईन मारा. लेफ्टा मोहदेव विकेट. विशाल मडवी यांच्या पाठीमागे संघाची धाव संख्या झाली 2 वर. साईराजे त्या दिवशी स्पर्धेला गेलो होतो बघा, जो वर्गणी दिलात ना फक्त त्याला काजू बदामची प्लेट, नाही तर दुसरा वेफर. बरोबर आहे ना? त्यांचा म्हणतो यांचा काय फायदा म्हणतो, बरोबर की नाही? मामा गोप्या ट्रॉफी घेऊन जाऊ नका. नाही एका ठिकाणी अशी ट्रॉफी कचरावाला घेऊन गेला मॅन ऑफ द सिरीजची झाली. नाही आपले मॅचकडे लक्ष असतो. बाटल्या उचलता उचलता मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी टाकून गेला. आणि हा यस फुलटा चेंडू पुन्हा चांगला टायमिंग आणि मिळते 4 धावा. चेंडू जाईल डिविश पॉइंटला. दमदार स्ट्रोक. नेत्रदीपक भटका संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 6 वर. बिनबाद 6 पॉनन. डीजे ठोक दे. वतीनं पहिलं षटक प्रगती पथावर. बॉलिंग मार्क तयार. मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर. एक शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. असं आक्रमक फिल्डिंग. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. विशाल मडवी तयार. लेफ्ट महोदय विकेट. आणि हा यस आउटसाइड द ऑफ स्टंप. पिचिंग करताना उद्देशाच्या बाहेर मुन्नादा निघून जाईल. अरे त्यांची त्यांना सुद नाही. नाही बोलून म्हणला फायदा नाही. प्रीमियर लीग आहे. अर्धा मॉलचा सामान, अर्धा टपरीवाचा सामान, बरोबर की नाही? अर्धा संघ हा चांगला आहे, अर्धा संघ असाच आहे धरून बांधून. विशाल मडवी तयार. खेळेल मिथुन. संघाचा ओनर. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. करदा ओनर निलेश मडवी. कॅप्टन. बॉलिंग मार्क तयार. जोरदार मारा. जबरदस्त टायमिंग. स्लॉट मध्ये आला आणि हा पहिला दमदार सिक्सर. बॅकवर्ड स्क्वेअर क्लिअर केली. दॅट शुड बी माइटी हिट इट. संघाचा टोटल स्कोर ने उंटवलाय 13 वर. दमदार सुरुवात. 62-63 धावांची गरज म्हणजे 13-65. दमदार सलामी विशाल मडवी. फलंदाजी मध्ये फ्लॉप झालाय. गोलंदाजी देखील निष्प्रभ. विशाल तयार. बॉलिंग मार्कर. यस अप्रतिम डिलिव्हरी. चांगलं कमबॅक. जबरदस्त चेंडू. भन्नाट मारा, सुसाट मारा. डॉट डिलिव्हरी. टोटल स्कोर इज 13 फन. बिनबाद 13. दमदार सलामी. धुंद फुंद सुरुवात. 63 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अतिशय दमदार स्पर्धा. डीपीएल प्रथम क्रमांक 25,000. मॅन ऑफ द सिरीज एलईडी टीव्ही. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजांना शूज. आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी जे योगदान दिलेलं आहे त्याच्यानंतर मिळतो. आणि हा पुन्हा दाखवत लाईन केलं पुन्हा हो चेंडू निघून गेलाय. लॉंग स्क्वेअर लेग 4 धावा मिळतील. दमदार टायमिंग ऑन साइडला. पहिला षटकानंतर चौकार. तर या स्पर्धेने ज्यांच्याकडून शिवाजी पाटील, नितेश पाटील
नेहा ठाकूर यांच्याकडून 25 किलो चिकन आणि 120 भाकरी. 40+ धरणा टीम कडून डालमंडी पूर्ण जेवण. नंदकुमार म्हात्रे कुटारी यांच्याकडून मद्यपानाची सोय. मदिराक्षेप करायचे होते ना. अनिश म्हात्रे कुटारी यांच्याकडून 2 हेल्थी बॉक्स. आणि प्रसाद पाटील रोहिंदर यांच्याकडून 2 हेल्थी बॉक्स. संतोष शेठ पाटील तलोजा मजकूर यांच्याकडून नाश्ता 150 समोसे देण्यात आले. आणि वीरेन म्हात्रे कुटारी यांच्याकडून 10 पाण्याचे बिस्लरी बॉक्स. धन्यवाद या सर्व दात्यांना, दानशूर व्यक्तींना धन्यवाद देतो. अतिशय दमदार स्पर्धा. धरणा म्हटलं की मागची जी स्पर्धा आली 40+ ची दमदार स्पर्धा, अतिशय नामवंत स्पर्धा आली रायगड जिल्ह्यामधील. चला पहिल्या षटकात धावाला 17, बिनबाद 17. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती बदल बॉलिंग मार्ग पण तयार. शिवाजी पाटील ज्याने स्पर्धेला दिल्यात 20 किलो चिकन, मग तिघांनी दिले, त्याच्यातलं शिवाजी पाटील यांचं नाव आहे. तर शिवाजी पाटील 500 रुपयाचे कॅश प्राइज. कोणाला? शिवाजी फॉर एव्हरी विकेट. अच्छा अच्छा, माझ्याकडून. ओके, धन्यवाद. निलेश पाटील यांच्याकडून आमच्याकडे 500 रुपयाचे कॅश प्राइज. धन्यवाद देतो, मंडळ आभारी आहे. आणि हा फुलटा चेंडू. येस, जबरदस्त अपेल. पुन्हा एकदा जोरदार अपेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. भन्नाट मारा, सुसाट मारा. थांबा ऍक्शन रिप्ले. तुम्हाला जर डाऊट असेल यू कॅन टेक. थांबा मागितलंय का रिव्ह्यू? ना मागितलं मग नको. मागितलं कोणी? अंपायरने मागितलं? कोणी मागितलंय रिव्ह्यू? आहे का? पण नाही एलबीला रिव्ह्यू नाही प्लीज. एलबीला रिव्ह्यू. अरे येतं का? ही पहिले हरले तरी दुसरी मॅच अजून आहे ना. 2-3 नंतरच्या 2 मॅचेस आहेत. रेडवाले म्हणजे मॅच कोणाची? हे कोणाला? कथा कोणाची? व्यथा कोणाला? आणि हा यस, पुन्हा एकदा आक्रमक स्ट्रोक 6 धावांसाठी. फुल पॉवरफुल दमदार स्ट्रोक. आणि हा पहिला बिग सिक्सर मिस्टर सौरव आशिष. अंपायर यांचा हा निर्णय. टोटल स्कोर झालाय 24. हॅलो, सर्वांना विनंती, इथे येऊ नका प्लीज. कृपया सर्वांना विनंती अशी, कृपया कोणीही इथे थांबू नका प्लीज. आणि गोंगाट करू नका प्लीज. अरे स्पर्धा लाईव्ह आहे प्लीज. आणि हा यस, अप्रतिम डिलिव्हरी आणि फ्री हिट. काय आनंद बघा. सूर्य आनंद, राक्षसी आनंद, पुत्र प्राप्तीचा आनंद. धावसंख्या झाली 25. 63 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पंचांना फक्त बिमारचा जर डाऊट आला तर पंचांना मात्र मोबाईल असेल. दे कॅन टेक एनी टाइम रिव्ह्यू. कोणी गंगा यांनी इकडे जास्त येऊ नका प्लीज. पाय तिकडे कांदे सोलायला जा, लसूण सोला तिकडे जा. तिकडे माणसं पाहिजे.
अच्छा जी यस ओके नंदू शेठ यांच्याकडून हे क्या बात आहे खंबा हो यस अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा ते कसं असतं माहित आहे चला जेवण करणारे दोघे असतात टोपा बहुते भिणारे 25 जण असतात बघा तुम्ही हल्दीमध्ये जाऊ द्या साकबड्या जेवण सुचू द्या ते काहीतरी कमी देणार मीठ कमी आहे हळद कमी आहे न सत्यानाश करणार जेवणाचा कृपया इथं कोणी येऊ नका प्लीज ज्यांना माहिती असेल त्यांनी आणि जे कोण अलाउड त्याने या प्लीज सर्वांनी येऊ नका प्लीज घोळका करू नका प्लीज कारण ही स्पर्धा आपली लाईव्ह आहे टेलिकास्ट चांगलं आयोजन दमदार स्पर्धा आहे का धरणागाव हे क्रिकेटसाठी अतिशय नामवंत म्हणून ओळखलं जातं प्लीज तर तुमची 40 प्लेस टीम अतिशय फेमस आहे चला बॉलिंग मार्को तयार शिवाजी पाटील रायडा महोदय विकेट तयार अरे हा यस हो बेधक मारा अप्रतिम डिलिव्हरी आशिष याला चेंडू समजला नाही डॉट डिलिव्हरी मिथुन पाटील मिथुन मिरवी ज्याची जर विकेट घेतली ना नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करेल हा संघ पहिला सामना पहिली लढत तब्बल 4 संघाचा समावेश आणि या स्पर्धेने ज्याने जे योगदान दिलेलं आहे कोणी जेवण दिलेलं आहे कोणी मदिराची सोय केलंय कोणी बिस्लरीचे बॉक्स हेल आणि हा यास पुन्हा एकदा फलंदाज आशिष संघाची धावसंख्या 25 26 ए लास्ट डिलिव्हरी बाकी आहे अजून अंपायर 1 बॉल टू गो नक्की तसंच खेळपट्टीवर आपल्या होमगार्ड कशी गोलंदाजी करावी हे शिवाजीकडून शिकायला पाहिजे गोलंदाजी सुंदर गोलंदाजी चांगली भेदक गोलंदाजी रेग्युलर फलंदाजाला थांबवून ठेवलंय 40 प्लेसची टीम अतिशय तगडी आहे आणि हा यस आक्रमक स्ट्रोस वाट पाहिली आणि ठोकलाय षटकार वाट बघायची वाट लावायची या तंत्राचा अवलंब केला संघाचा टोटल झाले 32 12 चेंडू 32 धावा आणि उर्वरित 18 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल पाहिजे 31 धावांची गरज शक्तीपटापैकी रायगड हे टेनिस खेळून पहिले शक्तीपीठ बऱ्याच स्पर्धा कारण आम्ही जे घडलो ते रायगड मुलंच बरेचसे स्टेज आणि नवीन गोलंदाज तयार आणि या स्पर्धेमध्ये ना 14 जण खेळले तरी चालतील ना 14 खेळले चालतील ना फक्त तुमचं टी शर्ट मात्र पाहिजे क्या 13 की 14 अच्छा 13 म्हणजे ये 11 रेग्युलर आणि 2 रनर अंतरपाठ धरायला चला बॉलिंग मार्क होता या मयुरेश रायडा महोदय विकेट चेंडू हवेमध्ये असेल आणि मिथून मळवी जाईल तंबूच्या आश्रयाला गोल्डन विकेट वाघाची शिकार जबरदस्त ब्रेक टू डीजे ठोक दे
गोलंदाज धाव संख्या 1/32 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट पहिल्या विकेटचा बदल प्रभात पहिली गळती गच्छंती पहिली विकेट तरी नेस्त नामूत नामशेष नाम हराम द न्यू मॅन वन डाऊन द गोलंदाज कोणी विकास केने कुठं एकाकडे एवढे बॅटी फक्त बॅटी सांभाळल्यात चला वन डाऊन द फलंदाज सूरज बॉलिंग मार्ग तयार जबरदस्त गोलंदाजी मयुरेश रायडा महोदय विकेट षटक क्रमांक 3 प्रगती बदर आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक प्रगती बदर सचिन कडू आणि कैलास फोरजीप्रम धानसर अतिशय दमदार स्पर्धा डीपीएल धमाका 2025 से हे नेत्र दीपक आयोजन डाल मुंडीचा जो आस्वाद घमघमाट आणि हा हुक शॉट जबरदस्त लंबा चौड़ा लंबा हिट ट्रॅकर त्याला हुक केला डेफायलीच्या डोक्यावरून 6 धावांसाठी दमदार स्ट्रोक दमदार टायमिंग चेंडूर तर तुम्ही असे टाकल्यात धाव संख्या 38 त्याला बॉल द्या प्लीज आणि तो बॉल तो आला का बॉल गेला तो किरवली गावात मग एखादा भैया ठेवला तर 300 रुपये देऊन त्याने आणा ठेवलाच तर इथं जुना बाल्या बोल दे अरे जुना बॉल कसा भेटेल पहिलीच मॅच आहे ना सामानामध्ये फरक आहे का सांगा मला मग काय रे सगळाच भ्रम आहे तुमचा धाव संख्या 38 सूरज इज बॅटिंग 6 वादळी फलंदाजी तोडफोड फलंदाजी रायडा महोदय विकेट तयार यस विकास यांचं आगमन आणि आणखीन एक छक्का चौका 4 धावांसाठी संघाची धाव संख्या झाली 42 राहिल्या फक्त इनमेन 21 धावांची गरज नुसती फलंदाजी आहे गोलंदाजी नाहीये पुढची बाजू चांगली आहे मागची बाजू उघडी आहे चला बॉलिंग मार्ग तयार मयुरेश सूरज खेळतोय 2 चेंडू मध्ये 10 धावा म्हणजे तब्बल 500चा स्ट्राईक रेट राहिल्या फक्त 21 धावांची गरज षटक क्रमांक 3 प्रगती पदावर मयूर चला स्पीडअप करा प्लीज तब्बल 9 सामने बाकी आहेत मिड विकेट आणि हा गेल्या म्हणजे चौकारासाठी हो 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 क्या बात आहे चांगलं फिल्डिंग लडका तेज आहे रे डिफाईन लॉंगलेग याच्यामध्ये चांगलं फिल्डिंग या देखील 4 धावा झाल्या असत्या टोटल धावा झाल्या 43 आणि राहिल्या फक्त 20 धावांची गरज 14 चेंडू मध्ये 20 धावांची गरज 14 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 20 रन्स रंगतदार सामना अटी तटीदार नाट्यमय उत्कंठावर्धक सामना हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच प्रेक्षणीय सामना 2 बलाढ्य संघ राईट महोदय विकेट तयार आणि हा यस पुन्हा एकदा तर मिळेल एक धाव संघाचा टोटल स्कोर झालाय 44 राहिला 19 13 मध्ये 19 लास्ट डिलिव्हरी फ्रॉम मयुरेश पहिला सामना दमदार स्पर्धा डीपीएल चांगलं मैदान सुसज्ज क्रीडा संकुल 44 19 13 बॉल मध्ये 19
काय झालं काय रे बाबा. लास्ट डिलिव्हरी. काय गरज आहे सांगा मला. तीन तिघाडा काम बिघाडा. त्याला काय गरज आहे सांगा मला. तुमचं घर सोडून दुसऱ्याच्या घरात कशाला प्रवेश करताय. खरं मग झेल त्याचा होता, लेग स्लिप वाल्याचा, शॉर्ट तडब्यानवाल्याचा. आणि धावसंख्या झाली 45 आणि 12 चेंडू मध्ये पाहिजे अजून 18 धावांची गरज. किती 18. समीकरण आस्किंग राऊंडेड. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर बॉलिंग मार्क होता. या संघाचा 4था मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज शनी. शनी जर लागला ना पाठीमागे कठीण काम आहे ना. शनिवार पण नाही, आज बुधवार आहे. यस. आणि मेन गोलंदाज प्रमुख अस्त्र. पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप. कसला वाईट रे, मारायला जमलं की वाईट. काय झालं नाही, नवीन आहे साले सगळं. भोकला तर वाईट. पंचांकडे डोळे वटारायचे. राईट आर्म राहून दे विकेट शनी कुमार. आणि हा चेंडू देखो छक्का. देखो कॅप्टन. राम मंदिर कुठं ना बाबरी कुठं आहे. ह्याला गाढव पण गेला ना, ब्रह्मचारी पण गेलं. ये देखो ये बीमार आहे दुसरा. देखो नो बॉल. आणि 2 धावा तब्बल गेल्या आणि असेल फ्री हिट. क्या बात आहे. सोने पे सुहागा. आरामशीर झेर घेता आला असता, आरामशीर. धाव संख्या झाली 53, 53. आणि राहिल्या बघता येईल मी 10 धावांची गरज. फ्री हिट परत आहे. ये देखो तडाखा. व्हॉट अ स्ट्रोक. राहिल्या फक्त इनमेन 4 धावा. अजून बॉल बरेच बाकी आहेत. काय बोलणार आता. यांचा सामान दुसऱ्याच्या डोंगराला. चला जबरदस्त सामना, जबरदस्त वर्चस्व या ठिकाणी. 7-8 चेंडू आणि 2 धावांची गरज. आणि बाजार जवळजवळ उठवलेला आहे. राईट आर्म राहून दे विकेट.
कृपया पेनल्टी राहिला प्लीज, आनंद व्यक्त करू नका प्लीज. अंदर कोई भी नहीं आएगा, कोई भी जीते कोई भी हारे, अंदर कोई नहीं आएगा. आणि हा जबरदस्त सामना जिंकलाय मिथुन मडवी. आशिष ज्याने फक्त 4 धावा दिल्या, 6 चेंडू फेकले आणि तब्बल कुठल्या 32 धावा टाळ्या वाजवा प्लीज. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, गेम चेंजर, मॅरेथॉन इनिंग, वादळी फलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम केलं असा हा दमदार. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोण देतील? चला